नमस्कार. होम मिनिस्टरची वारी आता माऊलींच्या दारी. स्पेशल पार्टनर गोदरेज नंबर 1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दरवर्षी न चुकता 17 वर्षातली 15 वर्ष होम मिनिस्टरचा हा कॅमेरा सातत्याने वारीमध्ये असायचा आणि मग टप्प्याटप्प्याने प्रवास करत आपण थेट पंढरपुरात जाऊन कधी कळसाचं तर कधी साक्षात पांडुरंगाचं दर्शन घेण्याचं भाग्य आपणा सर्वांना मिळालं. सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करून ही प्रार्थना करत असताना आज आपण ज्या माऊलींना भेटणार आहोत त्या वहिनींचं नाव आहे साक्षी संदीप यादव. तर त्यांना आव्हान देणाऱ्या जाऊबाई आहेत अंकिता समीर यादव, तर नणंदबाई आहेत वैशाली किशोर दळवी. या संपूर्ण कुटुंबाला आज आपण बोलतं करणार आहोत. कोरोनाच्या संकटामुळे खरंच यंदाची वारी चुकली, पण इकडे साक्षात 25 वर्ष वारी केलेली माऊली, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊया. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. सोन्याचे दागिने सोनाऱ्याने घडवले, संदीपरावांचं नाव घ्यायला आदेश भाऊजींनी अडवले. मी नाही अडवलंय, उगाच काहीतरी सांगू नका. हा, आपण कसं काय? सनई चौघडे वाजतात सप्तसुरात, साक्षीचं नाव घेतो होम मिनिस्टरच्या घरात. अरे वा. वहिनी द्या ओळख करून द्या सगळ्यांची. मिस्टर नमस्कार. नमस्कार. सासरे नमस्कार. सासू नमस्कार. बारकी ननंद बर. जावबाय नमस्कार. काका नमस्कार. दीर नमस्कार. नंदबाई मोठे नमस्कार. मोठी ननंद नमस्कार. आणि मित्र परिवार येतात. हो हो. नमस्कार. नमस्कार. मला सांगा, नणंदबाई किती आहेत तुम्हाला? 2. कशा आहेत तुमच्या नणंदबाई? खूप प्रेमळ आहेत दोघी पण. दोघी पण? हो. बरं महाराज, कसं वाटतंय आज? छान वाटतंय, आनंददायी वाटतंय. तुमचं बालपण कुठलं? चौकला. आणि तुमचं बालपण? आमचं खुपुली. माहेरी कोण कोण होतं? आई बाबा भाऊ आहे भाऊजाई. तुमच्याकडे कोण कोण असतं इकडे? घरी आई बाबा, छोटा भाऊ, भावाची मिसेस आणि आमची 2 छोटी मुलं. आई बाबा काय करायचे? आई बाबा शेती आणि बाबा नोकरीला अगोदर होते, पण त्यानंतर घरीच आहेत आता सध्या. आणि तुमच्या घरी आई बाबा काय करायचे? बाबा अजून नोकरी करतात, आई घरीच आहे. हां. मला तुम्हाला विचारायचं आहे, महाराज घरात पण असाच आवाज असतो का? नाही, घरात वाढलेला असतो. काय आहे असं घरात वातावरण सांगा की ज्याच्यामुळे तुमचा आवाज वाढलेला असतो? आवाज माझा मोठाच आहे. किती वर्ष झाली लग्नाला? 2011ला लग्न झालं. साधारणतः 10 वर्ष झाली पूर्ण. मला वाटलं मी मोजू की काय 11 पासून. नाही ना. तुम्ही होता खोपोलीमध्ये, हो. हे होते चौकमध्ये. मग भेट कशी झाली, कसं झालं? मोठे भाऊजी आले होते. हां. आणि माझे पप्पांचे मित्र अशी त्यांची ओळख होती, त्या दोघांच्या तर्फे आले होते. पण मग बघण्याचा कार्यक्रम, बघण्याचा कार्यक्रम. दिवस आठवतोय, क्षण आठवतोय, प्रसंग? कांदा पोह्याचाच हे झालेला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी लगेच होकार देऊन टाकला. पण तो प्रसंग कसा होता ज्या दिवशी तुम्ही यांच्या घरी गेला होता? तो समोर सगळेजण नातेवाईक बसले होते, जे वरिष्ठ मंडळी घरातली आहे त्यांच्याकडची वरिष्ठ मंडळी सगळी घरातली बसली होती. आणि त्यानंतर जसं आपल्याकडे पद्धत आहे हिंदू धर्म संस्कृतीनुसार चहा पाणी वगैरे घेऊन येणं, ते आल्यानंतर म्हणजे सगळ्या लोकांचं लक्ष माझ्याकडे होतं की हा काय करतोय. सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे होतं? हा काय करतोय. आणि मग आणि खोपोलीमध्ये सुभाषनगर म्हणून आहे, तिकडे त्यांचं घर आहे. आणि मग त्या घरी गेल्यानंतर पाहुणाचार वगैरे सगळं झाला आणि त्यावेळेला त्यांनी बघितलं, म्हणजे ते लोक विचारत होते की कसं आहे तुमचं, होकार नकार वगैरे आम्हाला कळवा तसा. म्हणले ठीक आहे, थोडासा वेळ मला हवा आहे. तर मग तो वेळ घेतल्यानंतर एक दुसऱ्या दिवशी मला वाटतं संध्याकाळी पर्यंत आम्ही त्यांना कळवलं की हो का पसंत. पण तुम्ही भेटले नाही, आधी बोलले नाही? अगोदर नाही. नाही, दोघांचा संवाद नाही. तुमच्याकडनं होकार झालेलाच होता? नाही. किती वेळाने होकार दिला तुम्ही? त्याच दिवशी लगेच दिला, दुसऱ्या दिवशी. आणि मग त्यानंतर लग्न किती दिवसांनी झालं? 6 महिन्यांनी. 6 महिन्यात बोलणं सुरू झालं असेल? हो झालं. फोन एक्सचेंज झालाच असेल, नंबर? हो की नाही? फोनवर बोलायचं आम्ही. या कधीच रागवत नाहीत 11-12 वर्षात, त्याचं रहस्य काय? नाही, रागवतात ना, असं नाही. तुम्ही का हसला? अडचणीचा प्रश्न विचारला का मी त्यांना? नाही. बरं, मग मला सांगा, आता इतकं छान सुखाचं व्यवस्थित सुरू आहे, पहिलं कीर्तन करण्याचा योग कधी आला? श्री क्षेत्र पाटणोली, म्हणजे त्यांचं मला वाटतं त्या माझ्यानंतर फॅमिली त्यांची आहे आता इथे. तर त्यांच्या इथे महेश महाराज साळुंखे म्हणजे माझे गुरुच आहेत ते. आणि माझं भाग्य असं की पहिलं कीर्तन माझं काल्याचं कीर्तन त्यांच्या इथे झालं. थोडंसं ऐकवा ना त्यातलं काहीतरी. याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी,
पुरे म्हणाल तो वरी, आज देतो पोट भरी. वा वा वा, किती मस्त. कसा आहे स्वभाव त्यांचा? मनमिळाव आहे पण थोडासा तापट पण आहे. नाही नाही नाही. महाराजांचा स्वभाव कधी तापट असू शकत नाही. त्यामुळे ते प्रेम असेल हो तुमच्यावरचं, रागवत नाही, तापटपणा नाही. आणि असेल तर बोला, आज काय प्रॉमिस करताय? बोलण्यामध्ये मवाळपणा जेवढं जास्तीत जास्त आणता येईल तेवढा मी आणण्याचा प्रयत्न करणार. काय बाबा, आवडेल असं झालं तर? आवडेल ना. ते चांगलं प्रेमाने बोलले ना तर सर्व गोष्टी येतात ते. आईचं काय म्हणणं आहे? काय नाही, तर वारकऱ्यामध्ये गेल्यापासून घरामध्ये सगळी भरभराट आली आणि तो लहानाचा मोठा झाला, एकदम हालात झाला, अतिशय हाल काढले त्यांनी. आणि त्यावेळेला बाहेर कामाला होते वडील, मी आपली लोकांची कामं करायची. परीक्षा आली, आई पैसे पाहिजेत, मग आपले मजुरी आणायची कुठून, त्याला द्यायची. पण त्यांनी ते जाण ठेवली माझी. सुनेबद्दल काय सांगणार? नाही, सुन्या पण चांगले आहेत, दोघी चांगले आहेत. दोघी चांगले? हो, दोघी चांगले. सगळं तुमचं जी हाल अपेष्टा होत्या त्या त्यांच्या डोळ्यातून व्यक्त होऊ लागलेत महाराजांच्या. पण आता समाधानी आहे? आता समाधानी आहे. तुमच्यामुळे हे सगळं वैभव मुळच आहेत ती सगळी. तो मार्ग धरणारा कोणीतरी बोट धरून घेऊन जाणारा लागतो. मार्ग धावून गेले आधी. होय ना? दयानिधी संत ते संतांनी मार्ग धावलं सगळं. त्यावर पावलं देऊन क्षणी इथपर्यंत पोहोचलेत. आज कसं वाटतं त्यांना? एकदम एकदम चांगलं. रक्तापलीकडची नाती कशी घट्ट होतात ते दिसतंय इकडे, हो की नाही? नणंदबाईंकडे द्या. काय वहिनीबद्दल काय सांगणार? वहिनी प्रेमळ आहे. आणि तुम्ही? मी कडक आहे. माझा स्वभाव थोडा स्ट्रिक आहे. तुम्ही ज्या फोर्सने वहिनी प्रेमळ आहे सांगितलं ना, त्यातच कळलं मला तलवारीला काय धार आहे. धार आहे. आत्ता एक छोटंसं आव्हान आहे. प्रश्न विचारणार पहिल्या खेळात आणि मग पुढच्या टप्प्यावरती त्यांना बोलतं करणार. पहिल्या टप्प्यावरती सोन्याची नथ मिळणार का वहिनींना? बघूया. वहिनी, तुम्हाला आम्ही 3 प्रश्न विचारणार. 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर आली तर तुम्हालाच आज सोन्याची नथ मिळणार आहे. प्रश्न महाराजांवरती आहेत. पहिला प्रश्न वहिनी, महाराजांनी अंदाजे आत्तापर्यंत किती कीर्तनं केलेली आहेत? 600च्या वर. 600च्या वर? काय सांगता, एवढी कीर्तनं झाली? महाराजांचे गुरु कोण? महेश महाराज साळुंके. अभिनंदन. महाराजांना आवडणारा त्यांचा आवडता अभंग कुठला? सुंदर ते ध्यान. अभिनंदन. माऊली अभिनंदन. ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. नमस्कार. नमस्कार. आपण जाऊ बाई. हां. आपण नणंदबाई. किती वर्ष झाली लग्नाला? 16 वर्ष झाली. तुमचं बालपण कुठलं? बदलापूर. कोण असतं माहेरी? आई वडील, भाऊ, वहिनी आणि त्याची छोटी मुलगी. हो ना. मिस्टर काय करतात? ते स्कूलमध्ये कामाला आहेत. आज आलेत? हां. कुठे आहेत? काय हो, कसं वाटतं आज? खूप छान वाटतं आज. जाऊबाई आज खेळणार आहेत, बरोबर आहे? हा, मला त्याचीच भीती आहे, ती आज जिंकते की काय होते. किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष. तुमचं लग्न कसं जमलं? माझी वहिनी आहे, त्यांच्या थ्रूच जमलं. म्हणजे त्यांच्या गावात राहते ती. तुमचं सासर कुठे? कल्याण. तिकडे कोण कोण आहे सासरी? माझे मिस्टर, मुलगा आणि मी. काय करतात मिस्टर? ते बँकेमध्ये कामाला आहेत. बरं, तुम्ही मगाशी म्हणालात तिथे की स्वभाव थोडा कडक आहे, तो कशामुळे? नाही, त्याचा आणि माझा स्वभाव थोडाफार सेम आहे. सेम? हां. म्हणजे कसं? प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही थोडा स्ट्रिक असतो. जी गोष्ट आम्हाला वेळेच्या आधी तयार लागते. जाऊबाई सांगा, तुमचं या वाक्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हो, त्यांचं बरोबर आहे. वेळेच्या आधीच तयार ते व्हायला. दहशतीत म्हणू नका. खरं नाही म्हणते. नाही, बरोबर आहे. आपल्याकडनं नाही होत का? काय नाही, होतं टाइमशीर होतं. होतं ना? हा. हा, माझ्याकडनं नाही होत, मला आवरायलाच वेळ लागतो. नवीन आहे ना मी अजून. 2 वर्ष साधारण झाले, कधी जुन्या व्हाल? अजून टाइम लागेल ना. पण नणंदबाई, मला तुम्हाला विचारायचंय, लहानपण बालपण तुमचं फार कष्टातलं आहे हे मगाशी कळलंच आम्हाला. आज भाऊ कीर्तन करतोय, अशा वेळेला कसं वाटतं तुम्हाला? खूप चांगलं वाटतं. म्हणजे त्यांनी टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण लाभत नाही, तसा तो त्याच प्रत्येक परिस्थितीतून आम्ही घडत गेलो. आई वडिलांनी संस्कार तर चांगले दिलेच, पण वडिलांचं नेहमीचं वाक्य आमच्या मनावर कोरलेलं असायचं की तू चुकू नको, म्हणजे आम्हाला बोलायला जागा राहते. आणि त्याचं म्हणाल तर खूप लवकर त्याच्या अंगावर जबाबदारी आली. कारण वडिलांना थोडा आजार होता आहे आणि त्याच्यामुळे त्यांना शारीरिक कष्ट होत नाहीत. त्यामुळे मला वाटते 10वी झाल्यानंतरच तो कामाला लागला. जे मिळेल ते त्यांनी काम चालू केलं. जरा मोठ्या नणंदबाईंकडे माईक देतो, थांबा आता. आपला स्वभाव कसा आहे माऊली? छान आहे. शांत आहे? छान. हा, नक्की? हो.
लहान बहीण तापट, ते तापट आहे, भाऊ तापट. भाऊ पण तापट आहे. आम्ही दोघं जरा शांत आहे. काय सांगणार तुमच्या वहिनीबद्दल आणि या दोघींबद्दल? दोघी पण छान आहेत वहिनी आमच्या, दोघी पण चांगले. हो का? दोघींनी स्वभावात कुठला बदल केलेला आवडेल तुम्हाला? नाही, काहीच बदल नाही, एकदम मस्त आहेत त्या दोघी पण, छान आहेत. तुम्ही कुठे असता आता राहायला? खोपोलीला राहायला असते. तिथल्या तिथेच आहे म्हणजे, हो ना? मग जाणं येणं असेल? नाही, नाही जात मी जास्त. तुम्ही नाही जात? नाही. का हो असं? त्यांना यावंसं? आम्ही जातो ना, हा? आम्ही जातो. बरं करता ते तुम्ही. येतात ना माझ्याकडे. तुमच्याशी मला बोलायचंय, कारण कायम तुमची मैत्री, एकत्र राहणं, एकमेकाला साथ देणं, या कुटुंबाची ओळख आहे. कसं वाटतंय? एकदम छान वाटतोय. तुम्ही पण कीर्तन करता? नाही, मी फक्त गायन करतो. कसं वाटतं हे गातात तेव्हा? छान वाटतं. पण मला तुम्हाला दोघींनाही विचारायचंय, तुमचं तिघींचं जे नातं आहे, चौघींचं, कसं आहे सगळं वातावरण? छान आहे, खूप खेळीमेळीच आहे. तुम्ही कल्याणला असता पण तुमचा सीसीटीव्ही इकडे लागला, होय ना? पूर्ण लक्ष हो, असतं. पूर्ण. काय गोड हसलात माऊली तुम्ही. या पण हसल्या आणि त्या पण हसल्या. आजपासून स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला करा? बदल असा मला तर माझ्याविषयी काही वेगळं वाटत नाही. म्हणजे त्यांनीच बदलायचं समोरच्याने. हा, तुमचा संताप कायमच राहणार, हो ना? आणि एक छोटासा खेळ, दोघींपैकी ज्या जिंकणार त्या अंतिम खेळात पुढे जाणार. मला सांगा, एकीकडे वहिनी आहे, एकीकडे बहीण आहे, कोणी जिंकलेलं आवडेल तुम्हाला? सांगा महाराज. तसं बहीण जिंकलेली आवडेल. हा, कारण ही थोडी नवीन आहे, हिला बरीच वर्ष संसारामध्ये ती आहे, त्याच्यामुळे अनुभव तिच्याकडे दांडगा आहे. कदाचित असं मला वाटतं की ती जिंकेल, असा माझा जिंकेल. जिंकावं असं वाटत नाहीये. एकीकडे बहीण आहे, एकीकडे पत्नी आहे, काय वाटतंय आपल्याला? जिच्याबरोबर संसार थाटलाय ती जिंकावी अशी अपेक्षा आहे. काय मोठ्या बहिणीला विचारतो, काय हो, बहीण की वहिनी? कोणी बहीण जिंकली काय, भावजं जिंकले तरी आम्हाला सगळं मान्य आहे. मान्य आहे. चला, कोणी जिंकू द्या. सासूबाई आणि सासरे बुवा, मी तुम्हाला अडचणीत नाही टाकणार. जाऊबाई तुम्ही सांगा. नणनच जिंकले पाहिजे. जाऊबाईंचं का नाही नाव घेतलं त्यांनी? कारण काय? हा, बोलताना दोघी? हो ना? नंतर बघते, हो ना? बघूया आता या खेळात काय होणार. खेळ सोपा आहे. तिथे बसल्याच जागी चमच्याने मणी घ्यायचा, चमच्यात उडवायचा आणि तो जाऊन टोपलीत गोळा व्हायला पाहिजे. आधी तुम्ही. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, हा, सात, आठ, नऊ, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. बरं, आता आपल्याला संधी 1, 2, 3. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. अभिनंदन. ताई, तुम्हाला झी मराठीकडून हे चांदीचं नाणं मिळालं. अभिनंदन.
तर वहिनी तुम्हाला मिळत आहे झी मराठीकडून हा बाजूबंद. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. जाऊ जाऊ बाजूला आलेले आहेत. कशी आहे ती जाऊबाई? छान आहे, प्रेमळ आहे, मनमिळाऊ आहे आणि सांभाळून घेते. तुमचं काय म्हणणं आहे यांच्याबद्दल? नाही असं काही नाही, कधी त्या बोलत नाहीत मोठ्या आहेत तरी हां. का मी मोठी आहे हे तू करच, असं कधी नसतं. नाही. हां, जे चुकत असेल तर समजून सांगतात. आणि पण नाहीच, आमच्यात बहुतेक कधी भांडणं होतच नाही दोघी. बहुतेक नाही, पण नाही, कधी पण नाहीच होत. जसं माझं लग्न झाल्यास तरी नाहीच झालं आमच्यात कधी. नाही? नाही. पण समजा कधी झालं तर आवाज कोणाचा मोठा आहे? तुमच्या दोघींपैकी? हा, माझा मोठा आवाज आहे. घरात साधारणतः कामाची विभागणी कशी असते? करण्याचे जसं जमेल तसं आम्ही करतो. जसं जमेल म्हणजे सासूबाईच करतात, तुम्हाला नाही जमलं आम्ही तर दोघेही करतो. हे मदत कसं करता? जेवणाला चिरून वगैरे भाजी निसून वगैरे द्यायचं काम करते, तर ती फोडणी वगैरे टाकते. त्या फोडणीला टाक. कधी मी करते, कधी ती करते. जर एखाद्या वेळेला मनात राग असेल तर फास्ट चिरून होतं? नाही राग नाहीच. तुम्ही काय काय कामं करता घरात? सगळी कामं ती करतो आम्ही दोघी मिळून वगैरे. दोघी मिळून. आणि सासूबाई काय आई पण करतात? हातभार लावतात. आई हातभार लावतात. पण करतातच, म्हणजे असं- आईच करतात? नाही, कोणतंही काम बसून वगैरे राहत आमच्यावरती नाही. नाही सोपवत. हा. म्हणजे जे दिसतंय ते करायला त्याही हातभार लावतात. का ह्या करतील मी बसून राहील असं कधीच नसतं त्यांचं. आई हा घ्या चहाचा कप, तुम्ही जरा असं शांत बसा, असं कधी सांगता दोघी? त्यांना बसायला वगैरे आवडत सांगितलं नाही. का त्यांना असं नाही काम मग करायला काम कर, राहू दे, मला काम करू द्या. बसून तरी मी काय करणार, एका जागी बसूनच राहणार ना. पण मला तुम्हाला एक विचारायचं, त्यांच्या आधी तुम्ही दोघी उठून तयार असता तर ते कसं काय जमवता? नाही, त्या उठतात आधी आमच्या. पण त्या सांगत असतील ना जरा तुम्ही लवकर उठा म्हणून असं? नाही, कधी नाही बोलत त्या बोलत नाहीत आणि तुम्ही उठत नाही नाही. कशाला उठतो, बोलायचं? एवढं हो की लेट नाही? नाही उठत, म्हणजे उठतो आम्ही पण लगेच. हो ना, मुलांची उठता. शाळा होती तेव्हा उठायचं लवकर. हा. आता घरीच ना, मग नाही उठत. लॉकडाऊन फायद्याचा झाला तुम्हाला. बरं मला सांगा, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सासू सासऱ्यांची मागेन. कधी माझ्याकडनं चुकून काही त्यांना वेडवाकडं बोलायला गेला असेल तर त्यासाठी क्षमा मागेन. तुम्ही? मी सासू सासऱ्यांची क्षमा मागेल. जर माझ्याकडनं बोलण्यात काय निघालं असेल वाईट तर त्यांची सगळ्यांची क्षमा मागते. माझ्यापेक्षा जेवढी मोठी घरात आहेत त्या सगळ्यांची, नंदांची, जर काय कधी चुकून निघालं असेल तर लहान समजून त्यांनी मला माफ करावं आणि चुकत असेल तर समजून सांगावं. हां. आजपासून स्वतःच्या स्वभावात बदल करायचा असेल तर तुम्ही कुठला करणार? आजपासून राग कमी करेन, अरे. कोणाला काही बोलणार नाही. होय ना, व्हेरी गुड. तुम्ही? हां, मी राग कमी करेल स्वतःचा. जास्त चिडचिड होते माझी. काय चेहरा खुललाय बघा तिकडे. हा, तुम्ही सांगा कोण जिंकावं असं वाटतंय? एकीकडे बायको, एकीकडे वहिनी. अंकिताच जिंकावं असं. वहिनी जिंकावी असं वाटतंय. तुम्हाला? साक्षी. साक्षी म्हणजे तुम्ही. चला, पारड्यात एक एक मत पडलेलं आहे. हा, पारडा बॅलन्स केला. बघितलं भाऊ बहीण कशी आहेत दोघे? हा, अंकिता जिंकेल तर चांगलंच आहे, कारण मला घरी पण जायचं ना व्यवस्थित. मोठ्या ताई काय म्हणतात? चला बघूया कोण जिंकणार. या दोघींपैकी ज्या जिंकणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. इथून रिंग टाकायची, स्माइली चेंडूवर जाऊन थांबली पाहिजे. हा, 10-10 संधी मिळणार. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2. पहिल्या 5 संधी झालेल्या आहेत, गुणसंख्या आहे 2. 1 आतापर्यंत गुणसंख्या 1. आता तुम्ही इकडे बसा, तुम्ही तिकडे बसा. 2 3 4 5 6 3 नाही 4 5. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. अभिनंदन. वैनीला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून
पैठणी. अभिनंदन. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरची वारी माऊलींच्या दारीच्या पुढच्या भागात. नमस्कार.